आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा, त्याच्यामुळे 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे, 10 महिने गेले. ही बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. आमचा हक्क आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी सक्ती नाही म्हणतोय मी, ते असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना तो फिरणार. ते म्हटले मी सोमवारी येतो, मला 2-3 दिवसांनी काय तसं नाही तुम्हाला. उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडण्यात कमी झालं, उद्या माझ्या सरकार पहिलं काय होत नाही. मीडियाचा बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत, अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी SOP तयार केली. SOP कशी आहे मी थोडी अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला, ती इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणजे त्याला मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही आहे. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोच म्हणले, करतो म्हणजे करतोच म्हणले. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्याजवळ निरोप दिलाय. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते, जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे, त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोच म्हणलेत, हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हा ते पण सूचना काढायला लागलेत, देतोच म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागली, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके का. थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा, बरोबर अरे घ्या ना बाहेर, काढा बाहेर त्याला, परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण, कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत. तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळंच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा SOP देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदम, मग तुम्ही सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाही आहे आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी आणि मी उन्हात आहे, त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाही आहे. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत.
जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा. तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद.